आजकाल एक मूल वाढवताना आईवडील दोघांना सुद्धा जॉब करावा लागतोय का, तर त्याला चांगलं एज्युकेशन मिळावं, चांगलं राहणीमान मिळावं, यासाठी दोघंही कष्ट करतात. मी तर कधी कधी विचार करते की आम्ही तर 14 होतो लहानपणी आणि दादा एकटेच मिळवते होते. अर्थात त्यांची सरकारी नोकरी होती, पण तरीसुद्धा त्यांना एक हेल्पिंग हँडची गरज होती. माझी आई तशी काही फार जास्त शिकली नव्हती, त्यामुळे ती घरीच असायची आणि तिने घर अगदी उत्तम प्रकारे सांभाळलं. पण आम्ही सगळे मिळूनच एक सेकंड हँड म्हणलो होतो दादांचं लहानपणी. म्हणजे त्यांनी कधीही आम्हाला कामासंदर्भात कंपल्शन नाही केलं, पण आम्ही आवडीनं करायचं. आता काय काय करायचो तर त्यावेळेला बाइंडिंगची कामं यायची घरी, पुस्तकं वया वगैरे जी फाटलेली वगैरे असायची ना, त्यांचं बाइंडिंग आम्ही करायचो. परत पेपर बॅग्स बनवायचो न्यूजपेपरच्या. आता या झेप्टोच्या वगैरे कशा असतात त्या अगदी प्रोफेशनल असतात, त्याला लोगो वगैरे असं सगळं. पण त्यावेळेला आम्ही फक्त न्यूजपेपरपासून त्या बॅग्स बनवायचो आणि त्यांचं जे काही टार्गेट असेल ते पूर्ण करून ते द्यायचो. आणि सीझनल कामं जर म्हणलं तर मँगोचं असायचंच. आंबा बिझनेस हा दरवर्षी असायचाच. त्याच्या अगदी ऑर्डरी पण ठरलेल्या असायच्याच, लोकांना माहिती होतं आम्ही करतो वगैरे. आणि खास रत्नागिरी हापूस असायचा, त्यामुळे अगदी ऑर्डरी वगैरे ठरलेल्या असायचा. कोकम सरबत असायचं. आणि माझ्या दादांचं ना ड्रॉइंग खूप सुंदर होतं, अतिशय सुंदर ड्रॉइंग होतं त्यांचं. मग दादा काय करायचे, दिवाळी जवळ आली ना की त्याच्या 1-2 महिने आधी छोटे छोटे छान ग्रीटिंग कार्ड्स करायला घ्यायचे. खूप छान तयार करायचे. आतला मजकूर सुद्धा ते स्वतः तयार करायचे आणि स्वतःच्या हाताने लिहून ते मस्त छोट्या छोट्या ह्याच्यात टाकायचे, एन्व्हलप्समध्ये टाकायचं आणि आम्हाला द्यायचे. आम्ही ते घरोघरी जाऊन, म्हणजे कॉलनी असायची होती ना आमची, त्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना दाखवून मग त्यांना कुठला हवंय नकोय ते बघायचे, घ्यायचे. पण हमखास घ्यायचे, कारण त्यांना असं वाटायचं की हे घरी तयार केलेले आहेत, त्यांना बाहेरचे कसे छापलेले वगैरे असतात, त्यापेक्षा या एका व्यक्तीनं इतके कष्टानं ते घरात बनवलेत, तर त्यासाठी ते हमखास आमच्याकडनं घ्यायचे. तर अशा प्रकारे आमचं ते वर्षभराचं पूर्ण प्लॅनिंग सगळं ठरलेलं असायचं. आणि फारसं काही मिळत नसलं तरी पोट भरण्यापुरती म्हणा किंवा छोट्या छोट्या छान शौकी पूर्ण करण्यापुरतं का होईना मिळत होतं आणि त्याच्यात आम्ही समाधानी होतो. ह्यातून मला ना 2 गोष्टी खूप शिकायला मिळतात असं वाटतं. की एकतर अशी जी कष्ट करून पुढे आलेली लोक असतात ना, त्यांना पैशांची खूप किंमत असते, ते फालतू वेस्टेज कधीच करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, कुठल्या कामाची अशी लाज वाटत नाही. की असू दे, जे जे काही आपल्याला काम मिळते, ज्याच्यातून आपल्याला पैसे मिळत आहेत आणि वी आर गिव्हिंग आर 100%, तर त्या कामाची लाज कशाला बाळगायला पाहिजे. आणि मेन म्हणजे त्यावेळेला ऑप्शन्स नव्हते. आत्ता तर वी आर हॅव्हिंग सो मेनी ऑप्शन्स की हे करायचे का ते करायचे. आमच्या वेळेला त्यावेळेला काहीही ऑप्शन्स नव्हते. एक काही ठराविकच असं असतील तेच तुम्हाला करावं लागत असत. तर पण मजा होती त्यावेळेला.